डोंबिवली एमआयडीसी मधील इंडो अमाइन्स कंपनीत आग लागल्याची घटना घडली आहे। तर एमआयडीसी फेज 2 मधील इंडो अमाइन्स या केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली आहे। त्यात कंपनीचे 3ही प्लांट्स जळून खाक झालेत। अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र कंपनीत केमिकल असल्याने आग पसरत चालली आहे। तर शेजारच्या मालदे कंपनीलाही ही आग लागली आहे। त्याचप्रमाणे अभिनव शाळेजवळच कंपनी असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शाळेच्या वाहनांनी देखील पेट घेतलाय। तर आपण पाहतोय झी टीव्हीवर झी 24 तासवर तुम्ही डोंबिवली एमआयडीसीतली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहत आहात। या ठिकाणची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। किती भीषण ही आग आहे। मोठे धुराचे लोट आपल्याला डोंबिवली एमआयडीसी एरियामध्ये पाहायला मिळतायत आणि तिथली ही ड्रोन दृश्य फक्त आणि फक्त झी 24 तासवर तुम्हाला पाहायला मिळतायत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, महिनाभरात डोंबिवली एमआयडीसी मध्ये घडलेली ही दुसरी घटना आहे, काय अधिक माहिती? नक्कीच प्राची, ही एक चिंताजनक बाब म्हणावी लागेल, कारण महिन्याभरामध्ये हा दुसरा जो आगीची घटना आहे ती डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये घडलेली आहे। त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पुन्हा निर्माण झाले। एकूणच जर पाहिलं तर मागच्या 10 वर्षाचा जर विचार केला तर हा जवळपास चौथा स्फोट म्हणावा लागेल आणि इथल्या नागरिक जे आहेत ते आपला जीव मुठीत घेऊन जे आहेत ते राहत असल्याचं दिसून येतं। त्यावेळेस मागे स्फोट झाला होता, त्यावेळेस त्याच्यामध्ये अनेकांचे मृत्यू जे आहे ते झाले होते। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः तिथले जे रेड झोनचे प्लांट असतील ते शहराच्या बाहेर घेऊन जाणार असल्याची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलेली होती। त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत जी आहे ते देखील म्हटले होते की हे जे आहे ते आपण जे प्लांट आहे, डेंजरस प्लांट आहे, तर ते शहराच्या बाहेर घेऊन जाणार असल्याचे आश्वासन जे आहे ते दिलं होतं। मात्र या संपूर्ण महिन्याभरात कोणत्याही स्वरूपाची हालचाल झाली आहे की नाही असा स्वरूपाचा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होताना दिसतोय। त्यामुळे एक हा जो ब्लास्ट आहे, हा जो आग लागलेली जी घटना आहे आगीची, त्यामुळे एक आसपासच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे। मात्र महत्वाची आणि सुदैवाची बाब म्हणावी लागेल की या आत्ताच्या ज्या घटनेमध्ये आहे ती कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झालेली नाही। मात्र वेळीच जर कारवाई व्हावी अशी अपेक्षा जी आहे तिथल्या स्थानिकांकडून व्यक्त होते। नक्कीच विशाल, आपण पाहतोय तुम्ही सांगितल्याप्रमाणे उद्योग मंत्री असतील किंवा एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री असतील त्यांनी देखील आश्वासन दिलं होतं महिनाभरापूर्वी की शहरातून हे प्लांट्स बाहेर पाठवले जातील। मात्र हे आश्वासन आता कागदावर कधी उतरतायत आणि कागदावरून ते सत्यात कधी येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।